साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे, पण तोही हिट झाला, तुमचा तारे जमी पर हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. खरं म्हणजे एका बाजूला राजकारणातला तळपता तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्र तारा पकडीमध्ये येत नाहीत. आणि आमिरजी, तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना धोबी पछाड कधी देऊ शकत नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे मला वाटत माहीत नव्हतं भाषण करायचं विजयजी. मी तर मुलाखत ऐकायला आलोय आणि सगळ्यांना पुरस्कार द्यायला. आजच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर, राजेंद्रजी आहेत, विजय बाबू आहेत, सर्व आमचे सगळे अध्यक्ष, सभापती, मंत्री आणि पुरस्कार विजेते आहेत, अमृतावहिनी आहेत, सगळेच लोक आहेत. मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि गेटवे ऑफ इंडियाच्या या देखण्या परिसरात अशा कार्यक्रमाला उपस्थित राहताना एक वेगळा आनंद होतो. खऱ्या अर्थानं मुंबई शहराचं हे सौंदर्य आहे, शान आहे. मगाशी अमृताबाईंनी सांगत होते, अरे आपण इकडेच भेटतो. बोला ठिकाणच असं आहे, मागच्या 2-3 कार्यक्रमाला इथंच भेटलो होतो. या कार्यक्रमामध्ये इथं गेट ऑफ इंडियामध्ये जे कार्यक्रम होतात त्याला एक वेगळी मजा असते, एक वेगळा ग्रेस असतो. आणि म्हणून हा देखील कार्यक्रम या ठिकाणी होतोय. हे देखील या कार्यक्रमाची भव्यता, दिव्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या समुद्रासारखीच अथांग आणि महान असलेली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसं या कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव आज या ठिकाणी होतोय. आणि यापेक्षा अधिक चांगला वेन्यू असू शकत नाही. लोकमत या वृत्तपत्रानं आपलं नाव सार्थ करत लोकांचं मत लक्षात घेऊन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार निश्चित केला आहे. खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रियेतून या पुरस्काराची निवड झालेली आहे. खरं म्हणजे लोकमतनं अत्यंत चाणाक्षपणे राजकारण्यांपैकी मला आणि आमचे आशिष शेलार पण ज्युरी आहेत वाटतं ना, आम्हाला दोघांना ज्युरी म्हणून काम करायला सांगितलं. आणि मगाशी विजय बाबूंनी सांगितलं, मी नगरविकास मंत्री असताना दिल्लीमध्ये बेस्ट पॉलिटिशियन ऑफ द इयर हा पुरस्कार मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांच्या शुभ हस्ते दिला. पण आमचे मित्र आशिष शेलार यांना अजून हा पुरस्कार मिळालेला नाही. आणि म्हणून या पुरस्कारासाठी तुम्ही त्यांना ज्युरी बनवले, पुरस्कार मिळू नये म्हणून काय. आणि म्हणून ज्युरी झाल्यामुळे ते स्पर्धेतून बाद झाले. पण दर्डाजी पुढच्या वर्षी मात्र आशिषजींना ज्युरी म्हणून नको, थेट पुरस्कार घ्यायलाच बोलवा, असं तेही काम करतात त्यांच्या विभागामध्ये. गंमत बाजूला ठेवू, पण खरं सांगायचं तर महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून काम करणं हा देखील एक प्रकारचा मोठा पुरस्कारच आहे. कारण जी मंडळी या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये काम करतायत ते सर्व त्यांना समोर आणून समाजाच्या त्यांचं मोठेपण दाखवून त्यांना आणखी प्रेरणा, ऊर्जा देणं या पुरस्काराच्या मागची भावना आहे. आणि म्हणून मी
लोकमत मीडिया समूहाचे विजय दर्डा, विजयबाबू दर्डा, राजेंद्र दर्डा, त्याचबरोबर ऋषीजी दर्डा आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी ज्येष्ठ नेते, आपले नेते नाही अभिनेते अशोक सराफजी यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे। खरं म्हणजे अशोक मामांना महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला। त्यांना आणखी बरेच असे मोठे पुरस्कार त्यांच्या आयुष्यामध्ये मिळाले, कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं महान होतं आणि म्हणून पुरस्काराचे ते खऱ्या अर्थाने मानकरी ठरले। आणि म्हणून मी एवढंच सांगतो गमतीने विजयबाबूंना, त्यांना या पुरस्काराबरोबर कपाट नाही म्हणणार पण एक शोकेस द्यायला पाहिजे, एवढे मोठे पुरस्कार त्यांच्याकडे जमा झालेले आहेत। अशोक मामांना चित्रपट आणि नाटकांमधून आम्हाला जो त्यांनी आनंद दिला, चित्रपट क्षेत्राला जे योगदान त्यांनी दिलं त्याची परतफेड आपण किती पुरस्कार दिले तरी सुद्धा ती करता येणार नाही, हे मात्र सत्य आहे। आणि त्यामुळे आजच्या या गौरवाबद्दल त्यांचं अभिनंदन करताना त्यांना आणखी पुरस्कार मिळत राहो, अशीच आम्हाला पुरस्कार देण्याची संधी मिळत राहो, अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छाही मी देतो। इथं महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची मुलाखत आमिर खान घेणार आहेत आणि आज या ठिकाणी तारे जमी पर वाले आमिर खान आहेत आणि आमिरजी आता इथं येऊन बसलेले आहेत, आता लवकरच येतील। आता देवेंद्रजी पण येतील। आमिरजी, आम्ही विधानसभा निवडणुकीत पण एक पिक्चर काढला होता, तुम्ही तारे जमी पर काढला तर आम्ही सारे जमीन पर काढला, सगळ्यांना जमिनीवर आणलं। तुमचा तारे जमी पर हिट झाला तर आमचा सारे जमी पर हिट झाला, कारण लोकमत आमच्या पाठीशी होतं, जनताही आमच्या पाठीशी होती। एका बाजूला राजकारणातला तळपता तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्र तारा, ते लोक आता पोचतायत की नाही? आले आले मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांची मुलाखत इथे आमिर खान घेणार आहेत। मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याबद्दलच बोलत होतो, बोला अरे कधी येताय तुम्ही, बोलून झाल्यावर येताय का अगोदर येताय, पण आलात तुम्ही। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी तारे जमी पर वाले आमिर खान येत आहेत आणि मगाशी मी म्हणालो की त्यांचा तारे जमी पर, आणि आम्ही निवडणुकीत त्यावेळेस एक पिक्चर काढला होता सारे जमी पर, साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं, गमतीचा भाग आहे, पण तोही हिट झाला, तुमचा तारे जमी पर हिट झाला आणि आमचाही हिट झाला, लोकमत आपल्या पाठीशी होतं। खरं म्हणजे एका बाजूला राजकारणातला तळपता तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्र तारा, असे दोन तारे एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतील। कारण या ठिकाणी देवेंद्रजी तेल लावलेले पैलवान आहेत, ते कुणाच्या पकडीमध्ये येत नाहीत, आणि आमिरजी तुम्ही
युक्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना धोबी पछाड कधी देऊ शकत नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर देवेंद्रजी राजकारणी झाले नसते तर आमिर खानचे ते प्रतिस्पर्धी राहिले असते. कारण देवेंद्रजींनी तरुण असताना मॉडेलिंगही केलंय, ते सुपर मॉडेलही झाले असते, सुपर हिरोही झाले असते. असो, मुळात लोकमत गमतीचा भाग आहे हे मला वृत्तपत्र वाटत नाही. तर ती सामाजिक भावनेनं लोकांसाठी लोकांनी उभारलेली एक अग्रगण्य आणि प्रेरणादायी अशी मोठी संस्था आहे. ज्यांच्या पाठीशी असतं लोकमत त्यांची राजकारणात वाढते पत, त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून समाजामध्ये ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम केलं, समाजासाठी ज्यांनी आयुष्य घालवलं, त्या ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार कधी करता, कधी मॅरेथॉन सारख्या या ठिकाणी स्पर्धा आयोजित करता, कधी उद्योजकांसाठी परिसंवाद घेता, कधी युवकांना मार्गदर्शन करता, कधी दिवाळी पहाट घेता, कधी निवडणुकांमध्ये मतदारांना जागृती करता, मतदार जागृती. आणि म्हणून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या असाधारण व्यक्तींना सन्मानित करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. एक माध्यम म्हणून लोकमत अनेक वर्ष ही जबाबदारी पार पाडते आहे. आणि म्हणून आमच्या पाठीशी देखील लोकमत आहे आणि गेल्या 4 झालेल्या निवडणुकांमध्ये देखील ते पाहिलं आहे. आणि म्हणून समाज घडवणं हे वृत्तपत्राचं काम आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून लोकमत तेच करतं आहे. आणि म्हणून एक आठवण देखील मी सांगतो, विजय बाबू जेव्हा नागपूरचं अधिवेशन असतं, राजेंद्र बाबू असतील, त्यावेळेस दर्डा परिवार वैदर्भीय पाहुणचार केल्याशिवाय सोडतच नाही, सगळ्या मंत्री, मुख्यमंत्री, सगळ्या आमदारांना सोबत घेऊन. आणि म्हणून आपल्या राज्यात प्रत्येक क्षेत्रात काम करणारे अनेक सामान्य पण असामान्य लोक देखील आहेत. कोणी शिक्षणात योगदान देतो, कोणी सामाजिक क्षेत्रात देतो, कोणी उद्योगात देतो, कोणी क्रीडा क्षेत्रात देतो, कोणी संस्कृतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा झेंडा उंचावतो. आणि म्हणून या स्पर्धेच्या ज्युरी म्हणून मान्यवरांचं काम पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, महाराष्ट्रात प्रतिभेची, मेहनतीची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असलेली माणसं मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त त्यांना समाजासमोर आणण्याचं काम लोकमतने यावेळेस केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनगाथा ऐकताना खरोखरच प्रेरणा मिळते. आणि म्हणून महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार म्हणजे अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याला दिलेली दाद आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा ज्या व्यक्तींचा गौरव झाला आहे, ज्यांचा होतोय, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. लोकमत परिवाराला देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम यापुढे देखील आपण आयोजित करत राहा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.